आमच्या या स्वयंपाकघरात पूनमजी तुमचं फार मनापासून स्वागत आहे. स्वयंपाक पाण्याची आवड आधीपासून म्हणजे लग्न झालं तेव्हा मला चहा पण येत नव्हती. लग्न झालं तेव्हा चहा येत नव्हती. आपल्याला तर आता ते करायचंच आहे लाईफ टाइम, मग ते शिकायला हवं. मग हळूहळू शिकला. हळूहळू शिकले. आता नीट येतो ना सगळ्यांचा. हो. पहिला पदार्थ कोणता करणार? मी आता कवळ्या फणसाची भाजी जवळा टाकून करणार आहे. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी. कवळा आणि जवळा दोन्ही आहे. लागणारं साहित्य घेऊन या. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी. माहितीये ना त्याला काय बोलतात? नाही. गावी काय बोलतात? काय? पुसभाजी बोलतात. काय? पुसभाजी. पुसभाजी. कवळ्या फणसाची जवळा टाकून भाजी, जिला म्हणतात पुसभाजी. लागणारे साहित्य घेऊन या ताजी ताजी. हो ना? घेऊन या. कवळा फणस, जवळा, कांदा, टोमॅटो, धनाची पावडर, गरम मसाला, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, हळद, खोबरं, मीठ, तिखट आणि बारीक चिरलेली मिरची. छान. लगेच कृती करू. काय करायचं पहिल्यांदा? हो, पहिला हा उकळून घ्यायचा आपल्याला. कढई चालेल ना? चालेल. चांगला उकडायला पाहिजे ना तो. स्मॅश. बस. थोडस मीठ. तुम्ही एवढं नाजूक बोलून राहिल्या. किती घालायचं मीठ? बस. पुरे का? बस. माझा आवाज पूर्ण विरार मध्ये असतो. माझी रिक्षा असली तरी पण लोक घाबरतात. कधी तुम्ही एखाद्यावरती तुमचा खूप सप्तकातला आवाज लावला? खूप वेळा. एखादा अनुभव सांगा ना. आताच पोलीस कंप्लेंट एक झालेली. माझ्यावर नाही, म्हणजे एका लेडीज रिक्षावालीला मारलं होतं. कुणी? रिक्षावाल्याने. ते असंच थोडस मॅटर झालेलं. तर माझा आवाज नेहमीच असतो विरार मध्ये. मग तुम्ही तिला सोडवलं का? सोडवलं नव्हतं, पण ठीक आहे. मी नव्हती त्यावेळेला, घरी असते मी. 7:30 7:30 वाजता मी घरी जाते. मग तेव्हा मी नव्हती, पण सपोर्ट केला. पण तुमची वट आहे का? हो, खूप आहे. दिसायली ती डोळ्यात. ठीक आहे, आपण हा जो 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं जरा उकडून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. चालेल, चला. येस पूनमजी, आता याला आपण कढईमध्ये ठेवलं होतं शिजत. बघूया का? चेक करू. हो. मस्त. फणसाला बहुतेक वाफ आलेली फार आवडत नाही. एवढं 10-15 मिनिटं देऊ नये एवढीशीच वाफ आली. हे करून बघितलं. ठीक आहे, झालंय व्यवस्थित. का बाउल मध्ये काढून घेऊया ना? हो. वा. पुढची काय कृती आता? पहिला जवळा आपण भाजून घेऊया. आता हा जवळा भाजता भाजता अजून एखाद 2 प्रश्न विचारतो. हो, विचारा. एखादं वेगळं क्षेत्र निवडलं. आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या परिस्थितीमुळे म्हणा, लॉकडाऊनच्या सगळ्या सिच्युएशन मुळे म्हणा, रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. त्यावेळेला भोवतालच्या लोकांच्या रिॲक्शन सकारात्मक येतीलच अशातला काही नाही भाग. मग तुम्हाला असं काही जाणवलं का की लोक याच्याविषयी कमेंट करतायत, बोलतायत? खूप वेळा जाणवलं. हो का? हो. मग तुम्ही काय केलं त्यावेळेला? काय नाही, कट मारून निघून गेला? हो, आता पण तेच करते. नेहमी चांगली लोक भेटतील असं नसतं ना जगामध्ये. आणि ही फील्ड तर तुम्हाला माहिती आहे. हे तर पहिली तर लोक बोलायचे, अजून बोलतात माझ्या घरातली, हे तर तुझं काम नाही, हे लेडीजचं काम नाही असं म्हणतात. हो, अजून बोलतात. जो चांगलं बोलेल त्याच्याबरोबर चालायचं, जो वाईट बोलेल त्याच्याबरोबर नाही चालायचं, असं तर ठरवलंय. पण मग तुमची ऑटो रिक्षा पिंक असेल ना? नाही, ब्लॅक आहे. आता कॉमन केले. आता सगळ्यांना कॉमन आहे का? कॉमन आहे. पाणी का बरं? हे असतं ना, कच असते ना त्याला. आपण तेल टाकूया कढईमध्ये. गॅस लावून घेऊ. हो. आतापर्यंत तुम्ही मॅक्झिमम लांब किती गेलात रिक्षा चालवत? पुण्याला. किती वेळ लागला? पुण्याला जायला 6 तास लागले. तेल बघा. हो, टाक. पॅसेंजर घेऊन गेला होतात का तुम्ही? नाही, आम्हीच गेलेलो. फॅमिली गेलेली. मजा म्हणून? हो, असंच. कधी कधी समजा तुम्ही तुमच्या पर्सनल कारणासाठी ऑटो रिक्षाने जात असाल, लोक थांबवतात, तेव्हा थांबता का तुम्ही? नाही थांबवत. पर्सनल कामासाठी, म्हणजे जर भरलेली रिक्षा असेल तर मग असं जमणार. कोण नसेल तर थांबवते. आपल्याला आता लसूण खरपूस भाजून घ्यायचंय. पुढे काय स्वप्न आहे तुमचं आता? रिक्षाची गाडी, नाही, टॅक्सी नाही करायची आहे मला. आता
चॅनल ओपन करायचं बोलते. सोशल मीडियावर? सोशल मीडियावर. कशाला? असंच रेसिपी टाकायचं. अच्छा. हा. लसूण आणि कढीपत्ता आपण घातला. पण हो, कमी करा. तुम्ही जर रेसिपीचं चॅनल उघडलं हा तर आमचं चॅनल कोण पाहिजे? मी छोटं मोठं आमचं गरिबांचं. अरे मग आमचंही गरिबांचंच आहे ना. कशाला? पण लोकांना झी मराठी पाहू द्या ना. तुम्ही वेगळं काहीतरी ओपन करा किंवा व्लॉग काय ते म्हणतात ना आजकाल, ते चालू करा. आज मला हे पॅसेंजर भेटले, त्यांच्याकडे सुट्टे होते, मी त्यांना दिले नाही वगैरे असं काहीतरी. तुमच्या ऑटो रिक्षावर तुमचा जीव आहे ना. कशी काळजी घेता? खूप काळजी घेते. काही लागू देत नाही तिला. म्हणजे असं की ती आज माझं पोट भरते, कसं लागू देऊ ना. बरं मला एक सांगा, आपण खूपदा काय करतो, आता मी जेव्हा माझ्या कष्टाने पहिली गाडी घेतली होती, मी तिला एक नाव ठेवलं होतं, माझं लाडाचं. तुमच्या ऑटो रिक्षाचं काही नाव आहे का? नाही ठेवलंय. नाही? अरे ठेवायला पाहिजे ना. चिमणी बिमणी काहीतरी. नाही ठेवलंय. तुमचं नाव काय? पूनम. पूनम. मग तुम्ही तसं काहीतरी पी वरनं ठेवायचं ना. परी तुमची. नाही ठेवले. काय तुम्ही पूनम मॅडम? तुम्ही सुचवा, मग मी आता लिहिते जाऊन. परी सुचवला ना. परी. पूनम की परी असं मागे लिहा. तुमच्या ऑटोवरती मागे काही लिहिलंय का नाही? नावाचं नाव लिहिलंय. काय? पूनम. एवढंच? बरं तुम्ही आमच्या गप्पांच्या नादात पदार्थाकडे दुर्लक्ष करू नका बरं का. आम्ही कांदा घातला, कढीपत्ता घातला, टोमॅटो, मिरची टाकूया. आता काय इकडे आणा. तिखटपणा. हिरवी मिरची थोडीशी. नाही मला भरपूर लागते. आता काय? तिखट, लाल तिखट, हळद. बघा तिखट. हो बस. हळद. गरम मसाला. हो थोडासा. धणे पावडर. मीठ. मीठ ना चवीनुसार टाका. आता काय? हे टाकायचं. घाला. आता हा ओला फणस जो आपण शिजवून घेतला होता, हो तो स्मॅश करून घ्यायचा. बर. सगळा नको खाली. नाही थोडा तो बस 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 बस. आता काय घालायचं? ओलं खोबरं. थोडं. किती मस्त रंग आलाय, किती छान दिसतंय. बस. वा वा वा. झालं. मस्त. आता आपण याला वाफ येऊ देऊया. चला. ओल्या फणसाची जवळा घातलेली भाजी एक 5-10 मिनिटात तयार होईल. बरोबर? फारच भारी. मला वाटतं आता ह्याला वाफ आली. छान. चेक करू. अफलातून कमाल. ऊस भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. हो. फारच भारी. आता आपण काढून घेऊया. छान दिसतोय की हो रंग.